संबंध महाराष्ट्राचं नाही तर संबंध देशाचं लक्ष यावेळेला लागून राहिलेलं आहे आणि जितकी वाट आपण समाज माध्यम किंवा प्रसार माध्यम बघताय तितकीच संपूर्ण जनताही बघते आणि आम्ही तितकीच उत्सुकता आम्हाला सगळ्यांना सुद्धा आहे। सर, मनसेचा महायुतीमधला सहभाग जवळपास निश्चित झाला अशा पद्धतीची परिस्थिती होती, कारण अमित शहा यांची भेट झाली, त्यानंतर तशा पद्धतीच्या घडामोडी झाल्या। मात्र आता 2-3 आठवडे उलटून गेले, काही नाही, स्वाभाविक आहे त्याचं उत्तर गुढीपाडवा मेळाव्यात मिळेल का? नक्कीच मिळेल, कारण अशा तुम्ही जे म्हणलात की सहभागी होणार नाही होणार, तर अशा पद्धतीच्या बैठका भेटीगाठी या राजकारणामध्ये होत असतात, पण त्याच्यानंतर नक्की प्रत्यक्ष त्याच्यातून काय निघणार आहे हे स्वतः राजसाहेब सांगतील तेव्हाच सगळ्यांना कळेल। लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काय, मनसे लोकसभा निवडणूक लढवणार आहे, युतीत लढवणार आहे, स्वबळ? नाही, मी तेच तुम्हाला सांगितलं की युतीत लढवणार, स्वबळावर लढवणार, काय लढवणार, कुठे लढवणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं परवाच्या गुढीपाडव्याच्या सभेला राजसाहेबांच्या स्वतःच्या भाषणामध्येच आपल्याला मिळतील। चर्चा होती की मनसे महायुतीमध्ये सामील होणार, मग आता जी गुढीपाडव्याची सभा होणार आहे त्या सभेसाठी कोणाला आमंत्रण देण्यात आलं आहे महायुतीमधून की कोण येणार आहे अशी काही? नाही, असं काही नाही, हा पारंपरिक आमचा पाडव्याचा गुढीपाडव्याचा मेळावा असतो तसा हा मेळावा आहे, त्यामुळे माझ्या माहितीत तरी अजूनपर्यंत इतर पक्षाच्या किंवा कोणाला निमंत्रित केल्याची वगैरे माहिती आता तरी आमच्याकडे उपलब्ध नाही आहे। सर, एकीकडे भाजपचे नेते सगळे शिवसेनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी येतात, पण जोगेश्वरी इथले मनसेचे काही पदाधिकारी आज भाजपात प्रवेश करतात। एकीकडे तुमच्या महायुतीच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे मनसेचे पदाधिकारी पडतात, असं भाजपत तुम्हाला षडयंत्र आहे? नाही, मला असे कुठले पदाधिकारी गेल्याची माहिती माझ्याकडे तरी नाही, आणि असं आहे की आता कुठल्या एखाद्या ठिकाणचे पदाधिकारीपेक्षा बाकी मोठे मोठे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे जातात आणि त्या संबंधाने महाराष्ट्रात काय चाललंय याच्याकडे जरा जास्त लक्ष दिलं तर ते जास्त बरं होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।